नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी शंकर खांडेकर सादर करतो एक मराठी कथा. कथेचं नाव मला आई व्हायचं आहे. लेखक अजित मेजर, मुंबई. मित्रांनो, ही कथा आपल्याला पाठवली आहे अजित मेजर, मुंबई यांनी. मला आई व्हायचं आहे. मला तुमच्या मुलीपासून घटस्फोट हवा आहे. अजितने दिलेला चहा संपवित सरळ विषयाला हात घातला. हे ऐकून अस्मिताचे आई बाबा तर चकित झालेच. हसत खेळत चाललेला गप्पांचा ओघ एकदम बंद पडला. अस्मिता त्यांची पहिली लाडाची मुलगी. 10 वर्षापूर्वीच अजित बरोबर मोठ्या धूमधडाक्यात लग्न लावून दिलेलं. जावई पण हँडसम, रुबाबदार, उच्च पदावर नोकरीला, चांगला पगार, गाडी, 4 रूमचा मुंबईत प्लॉट. सुखात होती अस्मिता, आणि ती सुखात म्हणूनच तिचे आई बाबा, भाऊ बहीण पण आनंदात होती. तिची धाकटी बहीण अवनी, ती पण जिजूजीवर एकदम खुश. तिची एकही मागणी ते खाली पडू देत नव्हते. आकाश, अस्मिताचा भाऊ, तर अजितला आपला मित्रच मानत होता. या सुखाला एकदमच गालबोट लागले होते. ते म्हणजे त्यांना मूल नव्हते. प्रथम प्लॅनिंग म्हणून कोणी मनावर घेतले नव्हते, पण जशी वर्षे उलटू जात होती तशी अस्मिताला प्रथम आडून विचारणा होत होती. नंतर टोमणे मारले जात होते. शेजारी नातलगांचे ऑफिसमध्ये तिला ऐकून घ्यावे लागत होते. फार डिप्रेशन झाली होती अस्मिता. डॉक्टरांकडे चेकअप पण केले, टेस्ट केला, औषधे झाली, गंडे दोरे, उपवास तापवास झाले, पण काही उपयोग झालाच नाही. आणि महिन्यापूर्वीच तिला बाळाची चाहूल लागली. ती आनंदाने नाचू लागली. तिने आई बाबांना कळवले, सासूने नातलगात कळवले. सर्वांना आनंद झाला. पण या सर्व प्रकारात तिच्या नवऱ्याला, अजितला आनंद झालाच नव्हता. पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. आता तरी तिला समाजाची बोलणी ऐकावी लागणार नव्हती. आणि हाच आनंद साजरा करायला अजितला आणि सासूला सांगून ती माहेरी गेली होती. माहेरी बहिणीची, मैत्रिणीची चेष्टा तिला सुख देत होती. सासूबाई तर दर दिवस आड फोन करून तिची चौकशी करायच्या, काळजी घे म्हणून सांगायच्या. पण या 10 दिवसात एकदाही अजितचा फोन आला नव्हता. तिच्या माहेरी पण हे जरा खटकलेच, पण तो कामात बिझी आहे, नंतर येणार आहे भेटायला. मला फोन आला होता असे सांगून अस्मिताने त्यांना गप्प केले होते. आणि आज अचानक रविवारी अजितने माहेरी येऊन हा जबरदस्त धक्का सर्वांना दिला होता. अहो, पण झाले काय असे डिसिजन घ्यायला अस्मिताच्या आईने जावेला विचारले. आता तर तुम्हाला मूल होणार आहे, तुमच्या वंशाला दिवा येणार आहे, मग हा घटस्फोट का? कारण मी नाही सांगू शकत, अजित म्हणाला. पण मला घटस्फोट हवा आहे, तोही लवकरात लवकर. सर्व घर सुन्न होऊन बसले होतं. अस्मिता तर काहीच बोलत नव्हती. नाही, मला हे मूल हवे आहे, मी नाही गर्भपात करणार. अचानक अस्मिता ओरडली. मला आई व्हायची आहे आणि माझा तो हक्क कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. मी घटस्फोट देईन, पण मूल नाही. अस्मिता जोरात ओरडली. जा कोर्टात आणि घे घटस्फोट. कोर्टात कशाला जायचे? मी तुला जन्मभर पुरतील एवढे पैसे देतो, प्लॉट देतो, पण आपल्या मर्जीनेच घटस्फोट घेऊ. उगाच कोर्टात आपले पैसे आणि वेळ खर्च होणार नाही. मला तुमचे पैसे, दागिने, प्लॉट काही नको. मी नोकरी करते. माझा आणि बाळाचा मी व्यवस्थित सांभाळ करू शकेन. जा तू. चालता हो. आपण आता कोर्टात भेटूया. तिथेच मी माझा हक्क घेऊन तुला घटस्फोट देईन. याचे परिणाम चांगले होणार नाहीत अशी धमकी देऊन अजित निघून गेला. काय गा स्मिते, अजितने बाहेर काही लपडे आहे का? त्याला दुसरे लग्न करायचे आहे म्हणून या मुलीची जबाबदारी नको म्हणतोय आहे का? बाबांनी अस्मितेला विचारले. मला माहीत नाही, मला काही विचारू नका असे म्हणून अस्मिता आपल्या खोलीत गेली. 2 दिवसांनी सासूबाईचा फोन आला. अगं अस्मिता, काय झाले? असा घटस्फोटाचा निर्णय का घेतेस अचानक? अजित सांगत होता काल आम्हाला काय झालं ते. मी
अहो, तुमचा मुलगा खोटं बोलतोय. घटस्फोट त्यालाच हवा आहे, मला नको आहे. काल आमच्याकडे येऊन सांगून गेलाय तो. कारण त्यालाच विचारा तुम्ही. अगं, असा टोकाचा निर्णय तडकाफडकी नका घेऊ. मी बोलते त्याच्याशी. आपण काहीतर मार्ग काढूया, सासूबाई म्हणत होत्या. पण या गोष्टीचा काहीच उपयोग झाला नाही. अजित कोणाचे ऐकायला तयार नव्हता. गर्भपात केला तरच मी घटस्फोट देणार नाही हे त्याचे वाक्य कायम होते. पण मूल का नको हे तो सांगायला तयार नव्हता. आणि मी गर्भपात करणार नाही यावर अस्मिता कायम होती. शेवटी फॅमिली कोर्टात अजितच्या वकिलांनी अस्मिताचे अनेक मित्र आहेत, त्याच्याशी तिचे संबंध आहेत आणि हे मूल पण त्यांचे आहे, ती बदफैली आहे, असे अनेक आरोप करून घटस्फोट मागितला. ही कारणे ऐकल्यावर अस्मिताच्या आईला कोर्टातच चक्कर येऊन खाली पडल्या. आपल्याला काही सांगायचे आहे. आपला कोणी वकील आहे का? न्यायाधीशाने अस्मिताला विचारले. अस्मिता म्हणाली, नाही, माझे कोणी वकील नाहीत, पण मला बोलायचे आहे, सांगायचे आहे, माझी बाजू मला मांडायची आहे. कोर्ट म्हणाले, ठीक आहे, आपल्याला जे काही सांगायचे आहे ते सांगा. अस्मिता सांगू लागली, न्यायाधीश महाराज, माझे अनेक मित्र आहेत, हे मला मान्य आहे, पण मी बदफैली नाहीये. बदफैली म्हणजे अनेकांशी शारीरिक संबंध ठेवणारी स्त्री असा अर्थ होतो. मी तशी नाही. पण आज या कोर्टात आपल्या सर्वांसमक्ष मी सांगते की हे मूल अजितचे नाही. पण मी बदफैली नाही. मी कुठलाही व्यभिचार केलेला नाही. आणि कोर्टात हजर असलेल्या नातेवाईकांमध्ये कुजबूज सुरू झाली. काय बोलतेस तू अस्मिते? अगं, आमची आबरू तू चव्हाट्यावर मांडलीस. अस्मितेचे बाबा जोरात ओरडले. आई तर सुन्न झाली. आपण शांत बसा, न्यायाधीशांनी सांगितले. आपल्या बोलण्याचा अर्थ लक्षात नाही आला. होणारे मूल पतीचे नाही आणि तरी आपण व्यभिचार केला नाही असे म्हणता? हे कसे? जरा समजावून सांगा, कोर्ट म्हणाल. आणि अस्मिता बोलू लागली. आमचे लग्न होऊन 10 वर्षे झाली. सर्व सुखे असून सुद्धा मी दुःखी होते, कारण मी आई होऊ शकत नव्हते. मला मूल नव्हते. हा तुमचा सर्व समाज मला टोचत होता, वांज म्हणून हिनवत होता. माझ्या सासूबाई माझ्यावर मुलीप्रमाणे प्रेम करत होत्या, पण त्यांच्या नजरेत सुद्धा मी वांज म्हणून हिनवलं जात होतं. वंशाला दिवा देत नाही म्हणून मनापासून नाराज होत्या. माझ्या नंदेला 2 लहान मुले आहेत. त्यांना माझ्या खूपच लळा आहे. 2 वर्षापूर्वी ही मुले आमच्याकडे राहायला आली होती आणि 4 दिवसांनी अचानक धाकट्याला उलट्या होऊ लागल्या. रक्तस्राव झाला. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी विषबाधा झाले असे सांगितले आणि मला मूल होत नाही म्हणून मीच त्याला मारायचा प्रयत्न केला असा आरोप या वंशनी माझ्यावर केला. त्यानंतर मी वांज, माझी दृष्टी त्या मुलाला लागेल, त्यांना मी मारून टाकेल म्हणून माझ्याकडे त्यांना येऊच दिलं नव्हतं. मला मुलांची फार आवड, पण कोणी नातलग मला त्यांची लहान मुले माझ्या जवळ देत नव्हते. मला बारशालाही बोलवलं जात नव्हतं. शेजारी पाजारी पण लहान मुलांना माझ्याकडे येऊ देत नव्हते. असह्य मनस्तापाला मी दररोज सामोरे जात होते. अनेक रात्री मी रडून घालवल्या. आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला, टेस्ट केला. त्याचे आलेले रिझल्ट अजितच घेऊन आला आणि रिझल्ट ऐकल्यावर माझ्या डोक्यावर बॉम्बच फुटला. माझ्या आई होण्याची क्षमताच नाही असा रिझल्ट आला आहे असे अजितने सांगितले. मला तर काहीच समजेना आणि विश्वासही बसेना. माझी तब्येत चांगली होती, पाळी पण व्यवस्थित होती. मग हे कसे काय? आपण सेकंड ओपिनियन घेऊया. अगं, कशाला? अजून दुसरीकडे आपली आबरू काढायची? मग मला मिठीत घेऊन म्हणाला, डोंट वरी अस्मिता, मी कोणालाही हे सांगणार नाही आणि तुलाही मी अंतर देणार नाही. आपण मूल दत्तक घेऊया. तुझी मुलाची हौस पण पुरी होईल आणि तुला आईपणाची ममता पण देता येईल. अजित म्हणाला. मला काहीच सुधरत नव्हते. मी मूकपणे झोपून राहिले. नंतर या विषयावर 2-3 वेळा आमचे बोलणे झाले, पण मी काहीच रिस्पॉन्स दिला नाही. असे दुसऱ्याचे मूल घेऊन
ममता देता येते, पण आई पण अनुभवता येत नाही. बाळणपणाची हौस, ती चेष्टा मस्करी, बाळ जन्माला येताना सोसलेल्या त्या कळा, फुटलेला पान्हा, या गोष्टी दत्तक मूल घेऊन नाही पुऱ्या होऊ शकत. मला माझ्या रक्तामासाचे बाळ हवे होते. मी मनाने फारच खचून गेले होते. अजित माझी चांगली काळजी घेत होता. रिझल्ट आल्यानंतर मला दुःख होऊ नये म्हणून तो जास्तच प्रेम करू लागला होता. पण मला वांज म्हणून होणारा समाजाचा त्रास तो समजू शकत नव्हता. तो त्रास मी हेटाळणी मीच भोगत होते. आणि अचानक एक दिवस हा सगळा असाही होणारा मनस्ताप मी माझ्या ऑफिसमधील एका जवळच्या मित्राजवळ बोलून दाखवला. त्याने अजितने सांगितले तसेच मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला. पण मूल दत्तक घेऊन माझं वांजपणाचा शिक्का पुसला जाणार नव्हता. मला हवे तसे आई पण मिळणार नव्हते. तो मला या डिप्रेशन मनस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी खूप मदत करत होता. आणि एक दिवस अजाणतेपणी आमच्या दोघात शारीरिक संबंध घडून आला. मला आणि त्याला फारच गिल्टी वाटत होते. मी माझ्या नवऱ्याला फसवले, त्याच्याशी प्रतारणा केली, या विचाराने मी अजून डिप्रेशन झाले होते. 2-3 महिन्यांनी एक दिवस दिवाळीसाठी साफसफाई करताना मला अजितच्या कप्प्यात डॉक्टरांनी दिलेला आमचा रिपोर्ट सापडला. तो वाचून माझे टेन्शन वाढले. परत त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. मी रिपोर्ट माझ्या कप्प्यात साण्याच्या खाली ठेवला. कपाट बंद करून वळणावर तो चक्कर येऊन मी खाली पडले. शुद्धीवर आले तेव्हा सासूबाई माझ्या बेडवर माझ्याजवळ बसल्या होत्या. मी उठण्याचा प्रयत्न केला. अगं नको उठूस, तुला विश्रांतीची गरज आहे, तू आई होणार आहेस. शेजारची डॉक्टरीन पण पाहून गेली, तिनंही सांगितलं. मी मनातून खूपच आनंदी झाले. त्या क्षणी मला समजले मी त्या मित्राबरोबर अजाणतेपणी एकदाच घडलेल्या संबंधाचे हे फलित होते. ज्यावेळी हे घडले त्यावेळी मला फार गिल्टी वाटले होते. पण आता आई होणार या आनंदात मी मनात असलेला गिल्टीपणा काढून टाकला होता. सासूबाई, मी वाज नाही, मी पण आई होऊ शकते. मी आई होणार. मला हे मूल हवे आहे, मला आई व्हायचे आहे, असे म्हणून आनंदाच्या अतिरेकाने मी परत एकदा ग्लानीत गेले. रात्री घरी आल्यावर अजितला मी ही बातमी सांगितली, पण त्याला आनंद झाला नव्हता. हे मूल नको आहे आपल्याला, तुला त्रास होईल बाळणपणाचा, तू गर्भपात करून घे, असं तो म्हणाला. मी म्हणाले, नाही, मी मुळीच गर्भपात करणार नाही. मला हे मूल हवे आहे. मी वांज नाही, हेच मला सर्व जगाला ओरडून सांगायचे आहे. मी आई होऊ शकते आणि मी आई होणार. होय न्यायाधीश महाराज, हे मूल अजितचे नाही, माझ्या त्या मित्राचेच आहे. आणि मला याच्या बिलकुलही पश्चाताप होत नाही. कारण हा रुबाबदार दिसणारा अजित दिसायला सुंदर पुरुष आहे, पण त्याच्यात मूल जन्माला घालण्याचे पौरुषार्थ नाही. स्त्री बरोबर सेक्स करू शकतो, पण मूल देऊ शकत नाही. नामर्द आहे हा त्याचा पुरावा. आमचा आलेला टेस्ट रिपोर्ट. त्या क्षणी आपण कामाच्या गडबडीत रिपोर्ट फाडायचे विसरून गेलो हे अजितला जाणवले. पण आता वेळ निघून गेली होती. तो रिपोर्ट अस्मितेच्या हातात होता. तो शर्मिंदा होऊन मान खाली घालून बसला होता. न्यायाधीश महाराज, तुम्हीच मला सांगा, याच्या नाबर्दपणाची शिक्षा मी का भोगायची? आणि ती शिक्षा पण मी स्वीकारली असती जर याने मला खरा आलेला रिपोर्ट सांगितला असता तर. याची आबरू वाचवण्यासाठी माझ्या इच्छेविरुद्ध मी मूल पण दत्तक घेतले असतं, पण याने मला फसवले. हा स्वतःच नामर्द असून मीच वांज आहे असेच या जगाला फसवीत राहिला. मी या वांजपणाची शिक्षा घेऊ काय आणि किती सोसले आहे मी, याची कल्पना तुम्ही पुरुष नाही करू शकणार. प्रत्येक ठिकाणी अपमान, अवहेलना, हेटाळणी, माझे जगणे असह्य झाले होते. कधी कधी हे वांजपणाचे जीवन संपवून टाकावे, आत्महत्या करून मोकळे व्हावे असे वाटत होते. आणि या सर्वाला कारणीभूत फक्त हा माझा नवरा होता. रिपोर्टमध्ये नामर्द आहे हे लिहिले असताना मला मूल होऊ शकत नाही असे खोटे सांगितले होते.
त्यावेळी मला जाणवले की मी याच्याबरोबर प्रतारणा केली नाही, तर यानेच माझ्याबरोबर दुष्ट खेळी रचली. आपण नामर्द असताना मला वांज ठरवून जगासमोर मला हिणवले, माझा अपमान केला. न्यायाधीश महाराज, माझ्या नवऱ्याच्या मागणीनुसार मी त्याला बाहेरच्या बाहेरची घटस्फोट देऊ शकले असते, पण मी वांज म्हणून भोगलेला मनस्ताप, जगाकडून मिळालेली हेटाळणी, त्याचा न्याय कोण करणार? स्वतः नामर्द असून मला वांज ठरवणाऱ्या या माझ्या खोटारड्या नवऱ्याला आणि अशा समस्त पुरुष वर्गाला मला दुनियेसमोर नागडे करायचे होते. म्हणून मी बाहेर घटस्फोट न देता कोर्टातून घटस्फोट घे असे सांगितले. मी तो रिपोर्ट वाचला हे त्याला माहीत नसल्यामुळे माझ्यावर बदफैलीपणाचा आरोप करून तो घटस्फोट घेण्याचा डाव खेळत होता. कारण मी घटस्फोट दिला असता तर तो मर्द म्हणून जगासमोर वावरला असता आणि मी बदफैली म्हणून, आणि तोच डाव मला हाणून पाडायचा होता. आता वांज म्हणून मी जसा मनस्ताप भोगला तसाच मनस्ताप हा माझा नवरा नामर्द म्हणून आयुष्यभर भोगेल. हीच त्याला शिक्षा. ज्यावेळी ऑफिसमधील बायका, तरुण मुली, शेजारी पाजारी त्याच्याकडे कुस्तीत नजरेने बघतील, त्यावेळेस मी काय भोगले असेन हे त्याला समजून येईल. मूल जन्माला फक्त स्त्रीच घालते, त्यामुळे मुलाला जन्म न देऊ शकणारी स्त्री हीच वांज आहे असे ठरवले जाते. पुरुषामध्ये सुद्धा दोष असू शकतो, हेच हा तुमचा पुरुष प्रधान समाज मान्य करीत नाही, कारण यात त्यांचा पुरुषार्थाचा अपमान होतो. जगाला जन्म देणाऱ्या स्त्रीचा पदोपदी अपमान झाला तरी चालेल, पण आमचा नामर्दपणा लपला पाहिजे. वकील साहेब, या तुमच्या समाजात पुरुषाने 4 जणींशी संबंध ठेवला तरी तो त्याचा पुरुषार्थ महान ठरवला जातो, आणि चुकून एकदा झालेल्या शारीरिक संबंधामुळे मी वांज नाही हे सिद्ध झाले तर मला व्यभिचारी, बदफैली ठरवले जाते. वा रे वकील साहेब, हा तुमच्या पुरुषप्रधान संस्कृतीचा न्याय? हाच का तुमचा मर्दपणा? नाही, मला हे मान्य नाही. मी बदफैली नाही, कुठलाही व्यभिचार केलेला नाही, मी वांज नाही आणि हा नामर्द आहे, हेच मला कोर्टाला आणि तुमच्या समाजाला दाखवून द्यायचे आहे. अरे, असहाय्य परिस्थितीत स्त्रीने एका स्त्रीची बाजू घ्यायची सोडून या स्त्रिया माझा आणि माझ्यासारख्या अनेक जणींचा पदोपदी अपमान करीत आहेत, वांज म्हणून हेटाळणी करीत आहेत. प्रत्यक्ष विधात्याने मला दिलेला आई होण्याचा हक्क हे कोर्ट, हा समाज हिरावून घेऊ शकत नाही. जज साहेब, मला घटस्फोट द्या, पण फक्त एकच विनंती आहे, व्यभिचारी किंवा बदफैली ठरवून घटस्फोट मंजूर करू नका. माझी बाजू घेऊन हा नामर्द जगाशी लढला असता तरी मी याला मर्द समजून आपला मानला असता. माझी अजाणतेपणी झालेली चूक मान्य करून हा गर्भपात केला असता, पण आता नाही. मला हा नवरा नामर्द आहे म्हणून घटस्फोट मंजूर करा आणि होणाऱ्या बाळाला फक्त आणि फक्त माझेच नाव लावण्याची परवानगी द्या. बस, मला अजून काही सांगायचे नाही. आपण मला आणि या समाजाच्या विचारांना एक नवीन दिशा मिळेल असा योग्य न्याय द्यावा, हीच अपेक्षा. मित्रांनी, मैत्रिणींनो, आपणच न्यायाधीश होऊन आपल्या प्रतिक्रियेमधून योग्य न्याय द्यावा, हीच विनंती. धन्यवाद.